नमस्कार. सध्या मी आहे बांबवडे या गावामध्ये, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. तुमच्या लक्षात आलंच असेल, आता झालेल्या नुकत्याच ओरिजिनल पुसेगाव हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा एक उत्कृष्ट जॅकी म्हणून ज्यांना मान मिळाले तेच भैया ड्रायव्हर, त्याच्याकडेच आपण आलेलो आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि बघूया भैया या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना काय सांगतोय ते. तर भैया, सुरुवातीला तर तुझं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. तर प्रेक्षकांना म्हणजे सगळ्यांच्या मनात, कारण तुझं नुकतंच वय कमी असताना तू पुसेगावचं एक मानाचं मैदान आणि त्याच्यामध्ये हिंद केसरी ड्रायव्हर होण्याचा तुला मान मिळाला. तर सुरुवातीला तर तुझा प्रवास बघूया. तुझं पहिल्यांदा नाव, शिक्षण आणि वय याच्याबद्दल सांग. माझं स्वप्नील संजय ताटे, गाव बांबवडे. मग आता लास्ट इयर झाले माझं आता. BA हो, बी कुठे? इथंच कॉलेजला? काशीगाव झाले. आणि तुझं वय? हो, 21 रनिंग. म्हणजे बघू शकताय भैयाचं असणारं वय 21 आहे. आणि तर तुला पहिल्यांदा विचारायचं आहे की तुझं वय कमी आहे, म्हणजे 21 म्हणजे खरे आता आपण बघत असतो अनेक मुलं या क्षेत्रामध्ये येताना दिसत आहेत. तर तुझी सुरुवात कशी झाली, नक्की कुणाकडे बघून तू या क्षेत्रात आलास, किंवा किती वयापासून तू या क्षेत्राला बघतोयस किंवा मैदानावर जाणं ह्या सगळ्या गोष्टी तू करतोयस? मी 3-4 वर्षापूर्वी म्हणजे ह्या नादात आलेलो. पहिल्यापासून आपल्याला नाद होता ह्यो. पण एक भैया वाटेगावचा आहे ना, आमचा वाटेगावचा भैया त्याने माझ्यापाशी तेज आणला. त्या बैलामुळे नाद लय लागला आपल्याला. आणि त्याच्याकडे बघूनच, म्हणजे त्यांच्याकडे बघूनच तू शिकलास त्याच्यामध्ये? नाही, म्हणजे आपल्याला म्हणजे ही नव्हतं की ड्रायव्हर बनायचं. असंच एकदा बसलेलो एका गाडीत आणि ती गाडी गुलाल, म्हणजे पक्षी गाडीवरून एकदा गुलाल झाला. कुठल्या मैदानामध्ये? बहिरवाडी मैदानात फर्स्ट टाइम बसलेलो. तिथनं पुढे गुलाल झाला. ते मग त्यावेळी तुला स्वतः म्हटलेलं का, तू स्वतः बसलेलास का त्यावेळी सांगितलेलं तुला? नाही, माझा मीच बसलेलो असं. अगोदर तू कुठल्या गाडीवर बसला अगोदर नव्हता? फेरबी राहण्याचं की आमच्या वासरांचं, आमच्या आमा म्हणून खोंड होतं ते अगोदर गाड्या हाणायचं. मग तसं हाणत गेलो ते झालं. मग शिकण्यासाठी नक्की तुला कुणी म्हणजे शिकवलं असं नाहीस तू? तुझं तूच त्याच्यामध्ये बघून? मग तुझे घरचे असे काही नंदी होते का सुरुवातीला, जसं तू म्हटलंस, म्हणजे पूर्वीपासून? यामा होते आमची, म्हणजे घरची पहिली शेता बैल होती ती. पण एवढं म्हणजे घरातली कोण ही करत नव्हती की ह्यो नाद चांगला नाही असं कसं म्हणायचं. ना आपल्याला आवड होती बैलांची, त्यामुळे या नादात गेलो. मग सुरुवात आता तू सांगतोयस की घरातले नाही म्हणायचे, म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला तू मैदानावर जायचा, घरात कोण कोण असतं अगोदर सांग तुमच्या फॅमिलीमध्ये? घरात कोण? मी, मम्मी, पप्पा आणि दीदी. मग त्यांचं काय प्रतिक्रिया होती तू मैदानावर जायचं? आणि कॉलेज पण तू लास्ट इयर आहे आता? लास्ट इयर झालं? लास्ट इयर झालंय. मग त्यावेळी काय यायचं घरातल्यांचं मत, म्हणजे जातोयस मैदानावरती? मैदानावर जा बे कर काय, पण फक्त गाड्या हाणू नको, नाद चांगला नाही असं म्हणायचं. पण तरीही तू त्याच्यामध्ये म्हणजे काय उत्तर द्यायचंस तू घरातल्यांना त्यावेळी? नाही गाड्या हाणत म्हणायचं, नुसतं जातोय असं तसं करायचो, हाणायचं गाड्या. म्हणजे घरात तू खरं सांगायचं नाहीस त्यावेळी? खरं सांगितल्यावर जाऊन देत नव्हती ना. मग आता ह्यावेळी आता तुला पुसेगावचं हिंद केसरी म्हणजे एक उत्कृष्ट जॅकी म्हणून तुला सन्मान मिळाला, त्यावेळी घरातल्यांची प्रतिक्रिया काय होती तुझ्याबद्दलची? घरातले आनंदीच होते. सगळ्यात जास्त कुणाला आनंद झाला, किंवा तू कुणाला सांगितलं अगोदर घरातल्यांपैकी? सगळ्यात अगोदर दीदीचा फोन आलेला मला, अभिनंदन म्हणून. दीदी मोठी आहे तुझ्यापेक्षा? हो, माझ्यापेक्षा 1-1.5 वर्ष मोठी. मग काय वाटलं त्यावेळी हा मान, आणि पहिल्यापासून घरातल्यांचा विरोध आणि अचानक तुला हा? नाही, घरातल्यांचा विरोध म्हणजे अजून पण मम्मीचा विरोधच आहे. पप्पा आणि दीदीचा सपोर्ट आहे आपल्याला. पप्पांचा? हो. मम्मीचं काय मत येतं तुझ्या, म्हणजे का नको? मम्मी म्हणते एकुलते एक आहे मी, त्यामुळे मम्मी भेटतील. बरोबर आहे. मग आता तू जॅकी म्हणून याच्यामध्ये येतोय, आता तू सांगतोयस की आई घाबरते जे एकुलते एक असल्यामुळे. काय तुला वाटतं ऍज अ जॅकी म्हणून ज्यावेळी तू गाडीवर बसतोस त्यावेळी सगळ्यात मोठं काय असं अडचण असते, किंवा कशा पद्धतीनं तू हँडल करतोस परिस्थिती? अडचण म्हणजे विषय कसा असतो, या आपली गाडी जर ठाम असली तरी कडे गाडी एखादा उराव बिराव येते, त्यात पडतं, ड्रायव्हर लागतं विकतं, एवढाच विषय. मग त्यावेळी काय काळजी घेतली पाहिजे? आता तुझं वय लहान आहे तरी पण तू कशी पद्धतीने काळजी घेतोस गाडीवरती बसल्यानंतर? काळजी म्हणजे आपलं आपण म्हणजे चालकपणा पाहिजे अंगात. जरी गाडी उरावली तर त्यातनं निघून जाणं, असं तसं हे. आतापर्यंत कोणकोणत्या गाड्यावरती बसलायस तू, कोणकोणत्या नंदीच्या? सगळे नंदी हाणले. आता बघ बक्काचवरून मथुर हाणाय तेवढं राहिलं. बाकीचे सगळे कोणकोणते, म्हणजे कुठल्या कुठल्या मैदानात तुझ्या लक्षात आहे का? एवढं नाही, पण सगळे नंदी हाणले मी बऱ्यापैकी. फक्त बकासूर आणि बक्काचवरून मथुर राहिला हाणायला. तुझा आवडता नंदी कुठला? आता हे सगळे क्षेत्र बघतोस त्याच्यामध्ये माझा आवडता नंदी बक्या आहे. इच्छा तुझी त्या गाडीवरती बसायची? 100% वाटते तुला मिळेल संधी? मिळणार. आणि आता सचिन आणि लक्ष्याची तू गाडी हाणलीस आणि त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून दिलास, त्यावेळी त्या मालकांचं काय मत होतं तुझ्याबद्दल? आणि त्या नंदींविषयी पण थोडस सांग, काय वाटलं तुला? अगोदर वडके मैदान होती तिथं. मी गेलेलो पहिल्या दिवशी पुण्याला मैदानला, तिथं मैदानाला गेलो आणि तिथंच राहिलो.
दुसऱ्या दिवशी गेलो वडके मैदानात. त्या दिवशी मला राजपाट शिवनगरच्या लक्षात आलं. ती मला म्हणलेत की अशी अशी आपली गाडी आहे. म्हणलं कोणाबरोबर आहे? मला म्हणले ते आदत आहे. म्हणलं आता आदत म्हणलं एवढ्या मोठ्या मैदानात काय गावायचं म्हणलं. गट काढला म्हणजे घासाघाशीतच गट काढलेला. सेमीला सगळे मोठा सेमी आलेला. मला वाटलं नव्हती पहिल्यांदा लागेल. मला राजपाटलावर विश्वास होता की आपल्याला म्हणजे ह्या माणसाने एकदा सांगितलं नाही आज तू राहणार, मी 100% त्या मैदानात राहत होतो. राजपाटला मला सकाळी सांगितलं आज आपण राहणार बाया म्हणून. सेमी काढला अंतरानं, फायनल 2 नंबर झाला. पुसेगावात कोण पळवायचा नव्हता. मला पहिल्यांदा म्हणले पळवायचा नाही लक्षात. पुन्हा दुसऱ्या आदल्या दिवशी फोन आला 4 वाजता की बाई आपण उद्या पळायला जायचं. म्हणलं कोणापर्यंत? मला म्हणले ती येतो नुसता. गेलो उराटीचं रान होतं त्यामुळं गट काढला अंतरानं. सेमीला जरा चांगला सेमी झाल्यावर पुन्हा मला वाटलेलं की होणार, पण तिथं सेमी काढला आणि 1 नंबर झाला. आनंद वाटला. आणि एवढ्या मोठ्या मैदानात तुझ्यावर विश्वास ठेवून राजू पाटील असतील त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि ती गाडी तुलाच हाणायला दिली. तुला वाटलेलं का म्हणजे तुलाच ती गाडी हाणायला मिळेल? मला पहिल्यांदा म्हणजे श्रीनाथ केसरीला मोठं मैदान होतं नाही फॉर्च्युनरचं, तेव्हा त्याला पायरा झालेला. तेव्हा म्हणजे सगळ्यांनी वाटायचं की म्हणजे ह्यो कोण कुठल्या तर मोठ्या बैला बरोबर आहे. मला पण तसं वाटायचं की म्हणजे मोठ्या बैला बरोबर आहे. मोठ्या बैला बरोबर म्हणल्यावर ना की माणसं म्हणतात की मोठ्या बैलावर असल्यावर त्यांचा मोठा ड्रायव्हर बसतो. बरोबर. पण ही राजा पाटलांनी म्हणजे हे केलं की मला सांगितलेलं की तूच त्या मैदानात बसणार. तेव्हा ते रायगावचा वजीर होता लक्षाबरोबर. तेव्हा 3 फेर पण मी सांगली गाडी 5 नंबर केलेला तेव्हा पब्लिक गाडी होती फायनलला. आणि तो पुन्हा ओळखीत आणि पुसेगावात. कसा दोन्ही नंदींचा पळ तुला कसा वाटला? गाडी ती काय खाईन सचिन ओढतो आणि पुढे लक्ष ओढतो त्यामुळे त्या गाडीचा काय विषय नाही एवढा येत. आणि बाकीच्या ज्या तू गाड्या सांगितल्यास प्रत्येक गाडीवरती तू बसलास त्याच्यामधला अनुभव कसा होता? त्याच्यामधला म्हणजे बैल पळते सगळे फक्त ते काय चढ उतार असतो जरा असा विषय होतो. अजून ऍज अ जॅकी म्हणून अजून कुठल्या कुठल्या गोष्टींची, जसं तू म्हटलास की चलाकपणा पाहिजे, अजून कुठली गोष्ट त्याच्यामध्ये पाहिजे जॅकी म्हणून जॅकी होत असताना? काय संयम पाहिजे. माणसं काय पण म्हणते आपल्याला, फक्त की ते डोक्यात ठेवायचं की कोण काय म्हणते ते. म्हणजे काय पण म्हणतात म्हणजे काय? म्हणजे नाव ठेवतो तू माणसं पहिल्यांदा गाडी बसल्यावर ना किंवा असा सांगतोय तसा सांगतोय असं तसं म्हणते माणसं. आणि आता तू एखाद्या गाडीवर फिक्स असतील आणि त्याच्यानंतर तू म्हणतोयस की आजूबाजूची माणसं म्हणतात, त्याच्यामुळं दुसऱ्या ड्रायव्हरला पण त्या गाडीवर बसवू शकते त्याच्यामध्ये. त्यावेळी कसं म्हणजे फेस केलं पाहिजे अशी परिस्थिती आली? आता सचिन आणि लक्षाच्या गाडीवर तू बसतोयस, राजू पाटील म्हणजे राजू दादा पण सांगतात की तूच असणार बऱ्यापैकी ती गाडी असेल तर, लक्ष असेल तर बाय चान्स कधीतरी तुला ती गाडी हाणायला नाही दिली तर त्यावेळी तू कसं, अशी परिस्थिती आली तर तू कशी हँडल करणार त्याच्यामध्ये? काय नाही, काय आता दुसरा ड्रायव्हर बसणार असला तर बसून द्यायचं, कारण आपण पण काय म्हणतोय दुसऱ्याला पण संधी मिळायला पाहिजे ते बैल हाणायची, एवढं काय नाही. म्हणजे त्यावेळी मनाचा मोठेपणा पण दाखवायचा आला पाहिजे. पण ते लक्ष इधर असल्यामुळे ते राजू पाटीलला नाही मलाच बसले असा विषय. आणि तू पण ते हँडल करतोस त्या लक्ष या नंदीला. दुसरी गोष्ट, आतापर्यंत ज्या आपण ह्या क्षेत्रामध्ये जोड्या बघितलीत, तुला वाटतंय का लक्ष आणि सचिन ही जोडी प्रेक्षकांना बऱ्याच काळापर्यंत म्हणजे एकाच पैऱ्यामध्ये पळताना दिसेल? मोठा लक्ष आणि बारका लक्ष गाडी अशी पळायच्या नाही. ती सगळी म्हणतात की ती गाडी लय दिवस एकत्र पळाली, तशी गाडी पळली एकत्र. आणि ते पैरा नाहीत फोडणार असं तुला वाटतंय का? मला वाटतंय की पैरा फोडाय नाहीत ते. आणि तसंच यश मिळेल का, गुलाल मिळेल का पुढे? 100%. एवढ्या मोठ्या मैदानात गुलाल मिळत आणि ह्या बारक्या मैदानात तर 100% मिळणार. दुसरं एक विचारायचं आहे, तू जसं सांगितलं तुमच्या घरामध्ये आईचाच तुला विरोध आहे किंवा तू एकुलता एक असल्यामुळं, पण ह्या क्षेत्राकडे बघत असताना लोकांचे विचार किंवा मानसिकता एवढी पण नाही की म्हणजे ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एवढा सकारात्मक झालेला नाही. म्हणजे ह्या नादात असणारे लोकांच्याकडे बघण्याचं किंवा लोक असं म्हणतात की ह्या नादात आहे म्हणजे काहीतरी वेगळं करतोय किंवा चुकीचं करतोय असं आहे. मग आता तुझं वय 21 सांगतोयस, तर तुला वाटतंय का भविष्यामध्ये लग्नासाठी अडचण येतील? कारण ज्यावेळी लग्नाचा विषय येतो त्यावेळी मुलगी बघत असताना किंवा मुलीच्याकडच्या असं पण येतात, आताच्या मुलींच्या अपेक्षा खूप आहेत, मग गाडी मारतोय किंवा गाडी हाणतोय म्हणजे अशा प्रकारचं येऊ शकतं, त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? नोकरी जरी करायला मिळेल तर 8-12 तास दुसऱ्या हाताखाली राबायला लागतं, ते काय आपल्याला जमत नाही. आणि लाख रुपये बक्षीस असलं तरी 1 नंबर केला तर ड्रायव्हरला 10,000 रुपये नियमाने येते. त्यामुळे ह्यात काय तोटा ना, महिन्याला जो माणूस कमवतो तो ड्रायव्हर एका दिवसात आता कमवतो, खरं सांगतो. परंतु मानसिकता तेवढी हे नाही की ते ऍक्सेप्ट करण्याची, म्हणजे मुलीसनी बी आता लागलाय ना बैलगाड्याचा, त्यामुळे काय एवढं वाटत नाही बैलगाड्यात म्हणजे लग्न होणार नाही असं तसं काय वाटत नाही आपल्याला. बर, आता पुढचं भविष्य कसं बघतोयस? जेव्हापासून तुला हा पुरस्कार मिळाला पुसेगाव हिंदकेसरी ड्रायव्हर म्हणून, तेव्हापासून तुझं आयुष्य कशा पद्धतीनं बदल झाला काय? म्हणजे सगळं बदलल्यावानी झाले, कारण प्रत्येक जणांची इच्छा असते पुसेगावात 1 नंबर करायची, 1 नंबर सोडा फायनल राहायची प्रत्येकाची इच्छा असते. पण आपल्याला देवानं म्हणजे
1.5 वर्षात डबल हिंद केसरी केले. खूप कमी वयात आणि तुझं वय पण बघतोय, तुझा अनुभव पण बघतोय आणि याच्यामध्ये तुला खूप कमी वयात हा पुरस्कार मिळाला किंवा ड्रायव्हरचा. त्यामुळे मला आता म्हणजे बाकी काय सगळी इच्छा राहिली नाही आपली की हे व्हावं ते व्हावं, सगळं आपलं हे झालं. आता सुरुवातीपासून तू म्हणतोय 2-3 वर्षापासून या नादात आहेस तू, तेव्हाच आणि हा पुरस्कार मिळाल्यापासून तर कशा पद्धतीनं तुला बदल दिसतायत, जाणवतायत? ह्यो पुरस्कार भेटल्यापासून नाही माणसं महिला आदराने बोलते आपल्याला. म्हणजे असं आपल्याला पण वाटतं की आपण काहीतरी या बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून कमवलं. बर, आता पुढचं कसं बघतोस? पुढे काय इच्छा आहे अजून तुझी? एक तर इच्छा तू म्हटलंयस पूर्ण झाली, आता काही इच्छा नाही तरी पण असते थोडं दुसऱ्या कुठल्या मैदानात राहावं. आता हे तर पुसेगावचं मैदान तर झालं हिंद केसरीचं, अजून कुठल्या कुठल्या मैदानामध्ये तुला वाटतंय की असंच पद्धतीनं तुझं नाव व्हावं जसं आता झालंय पुसेगावच्या मैदानामध्ये? आता नाही कुठलं मैदान राहिलं, पुसेगाव झाले, वडकी झाले, कोयात पण राहिलेलं मी, त्यामुळे काय आता एवढं नाही वाटत. तर एक सांग याच्यामध्ये की पैऱ्याच्या बाबतीत तू सांगितलं की वडकीला पण तुम्हाला म्हणजे सचिन आणि लक्षाला नंबर मिळाला, पुसेगावला पण मिळाला. मग हे एकत्र असल्यावर हा गुलाल मिळणार आणि जर समजा पैरा फुटला तर गुलाल नाही मिळू शकणार, याबद्दल तुझं वैयक्तिक मत काय? म्हणजे पैऱ्यामुळे ह्या गोष्टी गुलालात राहणं न राहणं होतात का असं वाटतंय पहिरा तुला? म्हणजे विषय काय असतो या, एकदा गाडी घातलेली असते, म्हणजे एक बैल खाली ओढतो एक बैल पुढे ओढतो, त्यामुळं गाडी हाणायला पण आपल्याला ताप होत नाही. पण ती गाडी घटून पळते, खालनं एका बैलानं ओढली पुढे एका बैलानं ओढली तर ती गाडी म्हणजे कुठली अडचण येत नाही त्या गाडीला. त्यामुळं एकदा पायरा झाला की शक्यतो करून कोण फोडून गाडी गोलत राहत असते. आणि पैरा फुटला तर काय अडचण येतात त्याच्यामध्ये? पायरा फुटला तर एखादा बैल कमी पळतो, एखादा बैल जास्त पळतो, पुन्हा त्यात म्हणजे गाडी नुकसान होतं. तर भैया प्रत्येक जण मैदानात जात असतो तो खऱ्या अर्थानं गुलालात राहण्यासाठी आणि बऱ्याच अंशी काय होतं की पैरा फुटतो किंवा पैरा फुटल्यामुळे गुलालात राहता येत नाही किंवा बैल ते गुलालात राहत नाहीत. तर तुला काय वाटतं की ज्यावेळी एखादा म्हणजे दोन्ही नंदी एखाद्या मैदानामध्ये गुलालात राहिली, ते दुसऱ्या मैदानात गुलाल राहत नाहीत किंवा तो पैरा टिकत नाही आणि तुला असं वाटतं का की हे कशामुळे होत असेल? कारण मैदानामध्ये प्रत्येक जण तर गुलालासाठी येत असतो, तरी पण पैरे फोडले जातात आणि त्याच्यामुळं तुला स्वतःला कधी असं वाटतं का की तेच पैरे असते तर गुलालात राहिलं असतं आणि दुसरा पैरा असल्यामुळे गुलाल नाही मिळाला? म्हणजे काय सांगशील तू बैलगाडा मालकांना की जे पैरे फुटतात आणि त्याच्यामुळे गुलाल मिळत नाही, म्हणजे तुझा ऍज अ ड्रायव्हर म्हणून तुझा अनुभव काय 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 सांगशील? मालकाचं काय वाटतं की आपला पण नंदी लय पोहोचतो, मग आपल्या नंदीपेक्षा म्हणजे पुढल्या वेळेस म्हणजे पुढल्या मैदानात आपल्यापेक्षा जरा जास्त पाहणार नंदी घालावा असं वाटतं. त्यामुळे माणसांचं म्हणजे पहिरं एकसारखं राहत नाही. म्हणजे दोन्ही बैल पळाल्याशिवाय पण गुलाल होत नाही, एक बैल पळून कधी गुलाल होत नाही असा विषय. एखाद्या मैदानामध्ये गाडी गुलालात राहिली पण दुसऱ्या मैदानामध्ये तीच गाडी राहत नाही, म्हणजे गुलालात असली तरी पण पैरा तोच राहत नाही. आता सचिनच्या मालकाने तर सांगितलं की लक्षाने आम्ही एकाच पैऱ्यामध्ये राहणार, पण असं होत नाही काही काही ठिकाणी. त्यावेळी नक्की त्यांचं काय असू शकते किंवा काय त्यांच्या काय मालकांचं कसं 3-4 मैदानाचं अगोदरच नियोजन झालेलं असते, म्हणतात की ही मैदान झाले 12 तारखेला झालं 14 तारखेला तुम्हाला देतो, आज तसं होतं. त्यामुळे काय काय जणांच्या गाड्या एकत्र पळायला दिसत नाहीत लवकर. हे त्याच्या पाठीमागचं कारण असू हो. शकते. ते खरं तुला तुझ्या पुढच्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि खऱ्या अर्थाने शिक्षण पण तुझं चालू आहे, म्हणजे हे करत करत शाळा पण तू शिकतोयस. हो. तुला करिअर म्हणून ह्याच्यामध्येच यायचंय का तुझं दुसरं काही स्वप्न आहे त्याच्या व्यतिरिक्त? करिअर आता हेच आहे आपलं सगळं. बैलगाडा शर्यतच. हो. ह्यामध्ये तुझ्यासारख्या येणाऱ्या मुलांना काय सांगशील? कारण तुझ्याकडे आता हे म्हणजे पुरस्कार मिळाल्यापासून अनेक जण तुझ्याकडे बघतायत, तसे अनेक तुझ्या वयाचे अनेक जण त्याच्यामध्ये अगोदर पण आलेत आणि ऍज अ ड्रायव्हर म्हणून पण ते प्रयत्न करताना दिसतात. त्यांना तू काय सांगशील? बैलगाडी क्षेत्रात पैसा सगळ्यांच्याकडे आहे, म्हणजे ड्रायव्हरला आहे, सुट्टी मेकरासने आहे, फक्त मालक फक्त बुडते ती. फक्त ड्रायव्हरांना ती काही व्यसन केलं नाही पाहिजे. पैसा भरपूर आहे क्षेत्रात, व्यसन केलं नाही पाहिजे. परंतु शिक्षण सोडून बाजूला सोडून पूर्णपणे या क्षेत्रामध्ये येणारे पण बरेच जण आहेत. मग ते शिक्षण घेऊन जॉब करून ह्याच्यामध्ये उतरलं पाहिजे का कसं काय वाटतं? प्रत्येकाची आवड निवड असत्या, कोणाला शिकू वाटतं कोणाला शिकू वाटत नाही, त्यामुळे काय आपण म्हणजे एवढं ही नाही. तर काय काय वाटतंय शिकायचं का नाही? शिकलं तर चांगलंच आहे की, शिक्षण तर सगळं आहे. तू काय करतो? मैदान रोज असतात, काही वेळेस नसतात, मग मैदाना व्यतिरिक्त काय तुझं आणखी काय काम करतोस? आपली शेती आहे, शेती जनावर बघत बघत. हो. चालतंय. तुला तुझ्या पुढच्या भविष्यासाठी आणि पुढच्या मैदानासाठी आमच्या चॅनल कडून आणि सगळ्या प्रेक्षकांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तू आम्हाला वेळ दिलास आणि तुझा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुझा आभार मानते. थँक्यू.